कधी काळी जंगलात वाढलेलं माणसांच्या जगापासून दूर राहणारं एक कॅरेक्टर जगभर प्रसिद्ध झालं, ते म्हणजे टार्झन. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारा, प्राण्यांसोबत राहणारा आणि निसर्गालाच आपलं घर मानणारा हा टार्झन त्यावेळी फक्त एक गोष्ट होती, पण आज भारतात हे कॅरेक्टर खरंच अस्तित्वात आलंय. हो खरंच, आणि म्हणूनच लोक याला आजचा आधुनिक टार्झन म्हणतायत. कोण आहे हा आजचा टार्झन सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातल्या सौदत्ती तालुक्यात राहणारा 34 वर्षांचा बुडन खान होसमनी गेल्या 10 वर्षांपासून जंगलातच जीवन जगतोय. गावाबाहेरच्या हेग्गोळ डोंगराळ भागात तो एकटाच राहतो. तिथे आसपास राहणारे लोक सांगतात की तो नियमित अन्न खात नाही. झाडांचा पाला हेच त्याचं मुख्य अन्न असल्याचं सांगितलं जातं. भूक लागली की तो माकडांसारखा झाडावर चढतो, पानं तोडतो आणि पानच खातो. पाला खाल्ल्यानंतर पचन व्यवस्थित व्हावं म्हणून तो दररोज योगासनं सुद्धा करतो. या सगळ्याच गोष्टी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. पण मुख्य प्रश्न हा आहे की या बुडन खानने टार्झन बनण्याचं ठरवलं का? तर या सगळ्याची सुरुवात 10 वर्षांपूर्वी झाली होती असं सांगितलं जातं. घरच्यांनी लग्नासाठी तगादा लावल्यानंतर बुडन खानने घर सोडलं आणि डोंगराचा आश्रय घेतला. तिथे निसर्गाच्या सान्निध्यात राहत असताना माकडांची लाईफस्टाईल पाहून त्याने सुद्धा तसंच जगायला सुरुवात केली. आधुनिक कपडे, स्वादिष्ट पदार्थ, शहराचं आयुष्य या सगळ्यांपासून तो पूर्णपणे दूर गेला. आज सोशल मीडियावर या आधुनिक टार्झनची चर्चा जोरात सुरू आहे. काही लोक त्याला निसर्गाशी एकरूप झालेला माणूस मानतात, तर काही जण या लाईफस्टाईल मागचं सायंटिफिक रिझन काय आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. काहीही असलं तरी बदलत्या आधुनिक जगातही एखादा माणूस जंगलात राहून वेगळं आयुष्य जगतो, ही कल्पनाच लोकांना थक्क करते. तुम्हाला आवडेल का असं जंगलात जाऊन राहायला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.